कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अद्वैत भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस जिजाई रमण पंचम वेद यच्च यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत जिजविणारे संत सज्जन देहोनिवासी जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आपण सर्वांच्या परिचयाचा आणि खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शक्तिरूपी दैवताचं किती किती अत्यावश्यक स्थान आहे असा निवडक प्रकरणातला तुकोबारायांनी आपली जगज्जननी कुलदेवता कुलदेवी या कुलदेवीचं आपल्या समोर मांडलेलं मनोगत आजच्या अभंगातून तुकोबारा व्यक्त करतायत की त्या शक्ती स्वरूपिणीला पाहिल्यानंतर जीवनामध्ये झालेला आमूलाग्र बदल तुकोबारा याच्या अभंगात विशद करतायत। विठ्ठला महाराजांचा अतिशय गोड सांगणं आहे। ते म्हणतात ही जी माझ्या कुळीची देवी आहे माझ्या कुळीची जी कुळदेवी आहे ती संतांनी मला ठाऊक करून दिली संतांनी मला समजावून सांगितली संतांनी मला दाखवून दिली आणि मग खरंच बरं झालं बरवे झाले शरण गेलो खरंच बरं झालं मी त्या माझ्या कुलदेवीला संतांच्या सांगण्यानुसार काय झालं शरण गेलो। पण महाराज फायदा काय तुम्ही कुलदेवीला शरण गेला कुलदेवीला शरण गेल्यानंतर तुकोबाराय फायदा दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात उगविलो संकटी मी माझ्या संकटातून जी जी माझ्या जीवनामध्ये संकट होती त्या संकटातून मी उगवलो म्हणजे संपवून टाकली ती संकट। पण का महाराज ही देवता तर निर्गुण आहे निराकार आहे ती निर्गुण जरी असली ती निराकार जरी असली तरी तुकोबाराय सांगतात या संतांचं हे विशेष आहे की त्यांनी त्या निर्गुण निराकार स्वरूपाला सगुण साकार केलं आणिलाही रूपाबळे त्याला रूप दिलं आणि नुसतं रूप दिलं इतकंच विशेष नाही ते रूप देण्याकरता करुणी खळे हरिदासी या हरिदासाने त्या भगवंताला सगुण रूप देण्याकरता त्याच्या सोबत वाद घातला खळ करणे म्हणजे वाद घालणे खळ केलाय आणि मग तुकोबाराय स्वतःची प्रतिक्रिया देतात की आता ती कुलदेवी सगुण स्वरूपात माझ्या पुढे साकार झालेली आहे मी माझं कर्तव्य बजावतोय की या संतांच्या सानिध्यात तुका म्हणे समागमे या संतांच्या सानिध्यात तुका म्हणे समागमे काय करतोय माझ्या कुलदेवी पुढे नाचू प्रेमे लागलो मी प्रेमाने नाचायला लागलेलो आहे कारण माझी कुलदेवी आज मला भेटलेली आहे केली ठावी संतानी आणि मग बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठला। परत उठून कोणी म्हणायला नको 9ला कीर्तन सुटलं पण अभंग काही नाही सुटला त्याच्यामुळं अभंग सोडवण्याचं काम आता मी केलेलं आहे जबाबदारीतून मुक्त होणं चांगलं असतं। आज या ठिकाणी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे या न्यायानं आपल्या या दिंडोरी गावचं असणारं आराध्य दैवत म्हणजे आई कोंगाई माता श्री छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनामध्ये जिनं आमूलाग्र बदल घडवला
विचार करा, जिनं धर्माला जीवदान देणाऱ्या धर्म प्रचारकाला सुद्धा लढण्याची प्रेरणा दिली. काय करा, मी जिथपर्यंत दिसते बर का, मी जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत सगळ्यांनी आत्ताच बसून घ्या. कारण मग नियोजकांना परत असं वाटतं की सगळ्यांना जागाही पुरली पाहिजे, पाऊसही येतोय, त्याच्यामुळे सगळ्यांनी जेवढं शक्य होईल तेवढं आजच्या दिवस जरा बसून घ्या असं. आणि जिथं आता जागा भेटेल तिथं बसून घ्या. बाकी काही कोणी नकाही करू की आता तुम्ही पुढे सरका, तुम्ही मागं व्हा, तुम्ही अलीकडं व्हा, तुम्ही पलीकडं व्हा. ज्याला जसं शक्य आहे त्यांनी तसं बसून घ्या. कारण आता ते उशीर आले त्यात तुमचा इलाज नाही. हा, जशी ज्याला शक्य आहे तशी जागा त्यांनी पकडून शांतपणे बसून घ्या. अजिबात एकही शब्द बोलू नका. अवघ्या 1 तासाची वेळ आणि त्या 1 तासात तुमच्या मनाचा वेध घेणारं चिंतन मी तुमच्या पुढे मांडणार आहे. विठ्ठल मागच्याही वर्षी आपल्या श्री संत निवृत्तीनाथ दादांच्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तराच्या महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं त्या ठिकाणी सलग दुसरं वर्ष आई कोंगाई मातेचा हा शारदीय नवरात्रोत्सव. आणि या शारदीय नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून आमच्या परमभगिनी, आमच्या सखी असणाऱ्या परमादरणीय या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका सौभाग्यवती हरिभक्तीपरायण सुनीताताईजी जाधव ढगे यांच्या कुशल मार्गदर्शनातून चालू असलेला हा नाम महोत्सव मी मागच्याही वेळेला पाहिलं होतं. खरं तर काळ कोणताही असू देत, स्त्री अष्टभुजा नारायणीच आहे. मग तो आताचा कलियुग का असे ना, नाही तर मागचं कृत तेता व्यापार कोणताही असू देत, स्त्री अष्टभुजा नारायणी या स्वरूपातच आहे. कारण तिच्याकडे जबाबदाऱ्या कधीच कमी नाहीत. तिला एक माहिती आहे, सकाळी सगळ्यांच्या आधी उठायचंच, सकाळी उठल्याबरोबर झाडून घ्यायचेच, झाडून घेतलं सडा रांगोळी करायचीच, सडा रांगोळी झाली भांडी घासायचीच, भांडी घासली स्वयंपाकाला लागायचेच, स्वयंपाक झाला भांडी घासायचीच, भांडी घासली झाडून पुसून घ्यायचंच, ते झालं धुणं धुवायचं, ते झालं ते सुकवायचं, पोरांना सांभाळायचं, शाळेत आवरायचं, न्यायचं आणायचं, क्लासला न्यायचं आणायचं, घरच्यांचं. ही अष्टभुजा नारायणी नाही तर कोण आहे? अहो, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना, प्रत्येकाची मन सावरताना सासूच्या मनासारखं वागलंच पाहिजे, सासऱ्याच्या मनासारखं वागलंच पाहिजे, नवऱ्याच्या मनासारखं वागलंच पाहिजे, दिराच्या मनासारखं वागलंच पाहिजे, नंदेचं सगळं काही राखलंच पाहिजे. म्हणजे एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या कुशल रीतीनं पार पाडून पुन्हा एकदा या व्यासपीठावरती येऊन या सप्ताहाचं नियोजन करावं ते आमच्या सुनीताताई जाधवांनी. आणि एवढं सगळं करत असताना पुन्हा एकदा ती अगदी 1.25 वर्षाचं बाळ, त्या बाळाची जबाबदारी, पुन्हा कीर्तनाची सप्ताहाची जबाबदारी, पुन्हा घरची जबाबदारी. पण एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय कुशल रीतीनं पाळणारी ही आमची रणरागिणी सुनीताताई. खरंच द्यावे एवढे धन्यवाद कमी आहेत सुनीताताईंना. आणि याचं कारण आहे, सुनीताताईला ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा देणाऱ्या तुम्ही सगळेजण. कारण मी नेहमी मागच्याही वर्षी पाहिलं तुमचा उत्साह, तुमच्यातला आनंद, तुमच्यातला जल्लोष, तुमच्यातलं आई कोंगाई मातेवरची श्रद्धा, दृढ विश्वास हा काही आगळा आहे. आणि त्याच्यामुळे त्या श्रद्धेनं, त्या विश्वासानं अवघ्या त्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आणि महिला भजनी मंडळ दिंडोरी या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पार पाडलेली जबाबदारी आणि याकरता तुमच्या सगळ्यांच्या पुरुष मंडळींनी तुम्हाला दिलेली मोलाची साथ. म्हणून खरंच सगळ्या पुरुष मंडळींना, सगळ्या महिला मंडळींना खूप धन्यवाद. जितके द्यावे तेवढे कमी आहेत, कारण तुम्ही एवढं सगळं राबताय, इतकं सुंदर नियोजन करताय या कार्यक्रमाचं आणि आदर्श नियोजन.
की ज्या नियोजनात लपडी नाहीत, दांडियात लपडी आहेत, इथं आलं की लपडी सुटतात. इतकं कुशल नियोजन, उत्तम समाजाला मार्ग दाखवण्याकरता सध्याच्या काळात कीर्तना इतकं प्रभावी माध्यम नाही. आणि त्या प्रभावी माध्यमानं तुम्ही अवघ्यांची मन जिंकत आहात. म्हणून सर्वच कोंगाई माता आणि सर्व परिवार आपला या ठिकाणचा, ज्यांच्या संयुक्त विद्यमाने तन मन आणि धनानं त्या ठिकाणी चालू असलेला हा महोत्सव, म्हणून सगळ्यांना द्यावे एवढे धन्यवाद कमी आहेत. त्या ठिकाणी ज्यांची अतिशय उत्तम अशी साथ या कार्यक्रमाकरता लाभते त्या माझ्या सगळ्या माई भगिनी, अतिशय उत्तम एका वेशात एका रंगात. एरवी कधी नाही पटलं तरी नवरात्रात मात्र साड्यांच्या रंगांचं चांगलं पटतं आहे ना. आजचा रंग आहे, बोला ना. हा, राखाडी. आजचा रंग आहे राखाडी. पण एक सांगू तुम्हाला, कशाला उगाच नवऱ्याला लुटायची कामं करता? कशा करता खड्ड्यात घालायचं? नवरात्राच्या 9 साड्या म्हणजे सोपी गोष्ट आहे का हो? बरं एक आहे, हा तुमचा भोळा गैरसमज आहे की 9 दिवशी 9 साड्या घातले की देवी प्रसन्नच. येडी आहे वे देवी. तुम्ही साड्या बदलल्या म्हणजे देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल, हा तुमचा गोड गैरसमज आहे, जो तुम्ही काढून टाकावा. एक लक्षात ठेवा, देवीच्या अंगावरती कोणती वस्त्र आहेत, देवीच्या अंगावरच्या वस्त्रावर लक्ष ठेवण्यापेक्षा सध्याच्या काळात देवीच्या हातातल्या शस्त्रावर लक्ष ठेवा. प्रत्येक महिलेकरता, प्रत्येक मुलीकरता ही काळाची नितांत गरज आहे. पावला पावलावरती, अहो त्या काळात जगदंबेला मारण्याकरता एक महिषासूर होता, आज पावला पावलावरती आपल्या महिषासूर आहेत. टाळ्या कुठेही नका वाजवू, वाजवाव्यात पण कुठं वाजवाव्यात हेही कळायला पाहिजे. पावला पावलावरती महिषासूर आहेत आणि यांच्यापासून जर वाचायचं असेल तर स्त्रीनं सध्या शस्त्र पुजलं पाहिजे. शस्त्राची गरज आहे आणि याची सुरुवात निश्चित आपल्या, मला वाटतं तुमचं एवढं सुंदर मंडळ आहे, महिला भगिनी एवढ्या सगळ्या तयार आहेत इथं. मला वाटतं या सगळ्या पांढऱ्या साडीतल्या महिला म्हणजे तुम्ही भजनी मंडळातल्या आहे ना. त्याच्यामुळे एक करायचं, इथून पुढे जसं हातात टाळ घेत आहे तसं इथून पुढे एखादं प्रशिक्षण असं ठेवा की ज्या प्रशिक्षणात तुम्ही तुमच्या मुली आणि तुमच्या नाती या सगळ्यांना मिळून लाठी काठी चालवता येईल, तलवारबाजी शिकता येईल. फक्त एक करा, त्याचा प्रयोग घरच्यांवर करू नका. काय खुदकन हसायला येते तुम्हाला, तर काय म्हणू. पण खरंच ही काळाची गरज आहे. आपल्याला शस्त्र चालवताच यायला पाहिजे. आणि खरंच अतिशय सुंदर तुम्ही सगळं नियोजन करता आहात. सगळ्या माझ्या महिला भगिनी टाळाची गोड साथ नाचतायत, ही सगळी बालकं आहेत, कन्या आहेत. या सगळ्यांना धन्यवाद. या ठिकाणी टाळकरी आणि आमचे सगळे महाराज मंडळी आहेत, वारकरी संप्रदायात ज्यांनी आयुष्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, असे सगळे आदरणीय महाराज मंडळी, अतिशय उत्तम गायनाची साथ देणारे, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असणारे आणि आमच्यावरती या भावंडांचं अतिशय प्रेम असे असणारे आमचे गोरखजी महाराज गतीर मुंडेगाव. नेहमी त्यांची मला अनेकदा अनेक नियोजनात साथ भेटते आणि गोरखदादा म्हटलं की सुंदर गाणं नेहमी ऐकायला मिळतं. त्याच्यामुळे आज आनंद वाटतोय. गोरखदादा त्यांच्या सोबतीनं तेवढीच सुंदर साथ देणारे आमचे आदरणीय अक्षय महाराज, अनेक ठिकाणी महाराजांची तेवढीच गोड साथ मिळते, त्यांनाही धन्यवाद देते. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम अशी गाण्याची साथ देणारे आदरणीय अरुण महाराज, त्यांनाही धन्यवाद देते. महाराज आपण सर्वजण आणि आपल्या सगळ्यांना नाचवणारे हे 2 पैलवान, म्हणजे बिचारे छटाकच आहेत दोघंही, पण हे काय छटाक जरी असले तरी आपल्या एवढ्यांना नाचवण्याची ताकद त्यांच्या दोघांच्यात आहे. आता टाळ्या वाजवा. बघा मी म्हणलं तुम्ही बंदच केल्या टाळ्या. अहो फक्त कुठं वाजवाव्या
हे सांगितलं, बाकी तुम्ही बंद करू नका असं नाही. त्या ठिकाणी अतिशय उत्तम अशी मृदंगाची साथ देणारे आदरणीय मृदंगाचार्य माऊली महाराज, अनेकदा माऊली महाराजांची साथ अनेक ठिकाणी लाभते. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम अशी मृदंगाची साथ देणारे महेशजी महाराज, त्यांनाही खूप धन्यवाद. वेणेकरी आमच्या दोन्ही ताईसाहेब, त्यांनाही धन्यवाद. चोपदार बाबा, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर हार्मोनियम वादक आदरणीय अमोलजी महाराज पाटील आणि संजयजी महाराज बोरस्ते, त्यांना दोघांनाही खूप धन्यवाद देते. आणि सर्वच आयोजन करते, जास्त वेळ मी घेत नाही. आदरणीय या कार्यक्रमाकरता आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमच्या नंदाताई आहेत बोरस्ते, त्याचबरोबर आमचे परिक्रमावासी, नर्मदा परिक्रमावासी सुदाम नाना, अशी सर्वच प्रेमाची मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व माझ्या माय भगिनी, पुरुष मंडळी, वारकरी बांधव, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. गोड साऊंड सिस्टीम, त्या ठिकाणी सिस्टीम शूटिंग, सगळ्यांना धन्यवाद. माझ्या अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा शक्ती स्वरूपिणी जगदंबेचं कुलदेवतेचं गुणगान गाणारा, आणि आपलं भाग्य असं आहे महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठ आणि त्या 3.5 शक्तिपीठातलं अर्धपीठ असणारं स्वयंभू पीठ म्हणजे आई सप्तशृंगी माता. आणि तुमचं भाग्य थोर आहे, तुम्ही आई सप्तशृंगी मातेच्या अगदी कुशीत तिच्या चरणाजवळ विराजमान आहात, तिच्या चरणाजवळ तुम्ही विसावलेले आहात. आणि त्याहून अधिक भाग्य आई कोंगाई मातेच्या वास्तव्यात आहात. सगळ्यांना आख्यायिका आणि कहाणी माहिती आहे आईची, की ज्या छत्रपती शिवाजीराजांनी सुरतेची लूट करायला जात असताना या दिंडोरी विभागामध्ये विश्राम करतायत, आणि विश्राम करताना भयान पहाटेच्या वेळेला त्या अंधकारामध्ये कुठून तरी श्री महाराजांच्या कानावरती ज्यावेळेला हातातल्या बांगड्यांचा आवाज आला, तो बांगड्यांचा आवाज कानावरती पडल्याबरोबर श्री महाराज झोपेतून जागे झाले. आणि पहिला प्रश्न कानावरती आलेल्या बांगड्यांच्या आवाजावरून विचारला, कोण गाई? एवढ्या मध्यरात्रीच आज या ठिकाणी कोण गाई? ते कोण गाई, कोण गाई, कोण गाई असं म्हणता म्हणता झालेला अपभ्रंश, आणि त्या कोण गाईचं झालेली ही कोंगाई आई साक्षात जगज्जननी जगदंबा, ज्यांच्या करता या दिंडोरीत विराजमान झाली ते महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि आई कोंगाई मातेच्या चरणावरती साष्टांग दंडवत. आज तिच्या प्रांगणात आहोत म्हणजे तिला या गोंधळाकरता निमंत्रण देणं गरजेचं आहे. एकदा तिला या गोंधळामध्ये, कीर्तन गोंधळच आहे, सदै कीर्तनाचं स्वरूप म्हणजे गोंधळच आहे. एकदा या गोंधळामध्ये आई जगदंबेला आपण येण्याची प्रार्थना करूया. आई कोंगाई मातेला, आई सप्तशृंगी मातेला येण्याची प्रार्थना करूया. उद बोला, 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 कृष्णवादी माऊलीचा उद बोला, उद बोला, उद बोला, कोंगाई माऊलीचा आकाश पाताळ याचा मंडप घातिला,
आई कोंगाई मातेचा या पवित्र रांगणात तिचा गोंधळ घातलाय. कीर्तन हेही गोंधळच आहे. आणि हे मी नाही, तुकोबाऱ्या सांगताय. जेथे विठूचे राहुळ, जेथे विठूचे राहुळ, तेथे तुकयाचा गोंधळ. याच्याहून लक्षात येतं तुकोबाऱ्याचा गोंधळ होता तर आपलं काय असेल. आणि म्हणून या गोंधळामध्ये आई कोंगाई मातेला आग्राचं निमंत्रण दिलंय. आई बिंद्य निवासिनी सप्तशृंगी मातेच्या या प्रांगणामध्ये, या भूमीमध्ये. त्या ठिकाणी आजचा दिवस आहे तिसरा. आणि नवरात्रांमध्ये नववी रात्रींच्या मध्ये तिसरी रात्र आहे. ती तिसऱ्या रात्रीचं स्वरूप आहे आई चंद्रघंटा. मला नेहमी वाटतं तुम्ही फक्त साड्या, ठीक आहे त्या निमित्ताने चला 9 साड्या आपल्याला एका दिवशी मिळतात, एक खट्टी मिळतात. पण नुसत्या साड्या घेत जाऊ नका. त्याच्याबरोबर नवरात्री म्हणजे साड्यांचा उत्सव नाही, दांडिया खेळण्याचा उत्सव नाही. नवरात्री म्हणजे अंतःकरणात नवविधा भक्ती संचय करण्याचा उत्सव आहे. नवविधा भक्तीच्या करोनी नवरात्रा. महाराज म्हणतायत या नवविधा भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये धारण कराव्या. आणि त्या नवविधा भक्तीतली तिसरी भक्ती आहे चंद्रघंटा माता. आजचं स्वरूप आहे आई चंद्रघंटा मातेचं. आणि त्या चंद्रघंटा मातेच्या स्वरूपाला त्रिवार जय जयकार. कारण हे जे चंद्रघंटेचं स्वरूप आहे, हे स्वरूपच ज्या वेळेला त्या हिमालय आणि नैना माता, तुम्हाला माहिती असेल पूर्वी सती नावाची त्यांची असणारी कन्या, जी भगवान शंकरासोबत तिचा विवाह झाला, दक्ष प्रजापतीची असणारी ती कन्या. आणि त्या दक्षाच्या यज्ञामध्ये भगवान शंकराचा झालेला अपमान, आणि त्या अपमानामध्ये सतीनं त्या यज्ञ कुंडामध्ये स्वतःचं झोकून दिलेलं शरीर, आपल्या पत्नीचं ते शरीर खांद्यावरती घेऊन भगवान शंकर अख्ख्या पृथ्वी तलावरती फिरले. आणि त्या पृथ्वी तलावरती फिरताना त्या सती मातेच्या शरीराचे जे अवयव आहेत ते अवयव जिथे जिथे पडले तिथं तिथं एक एक शक्तिपीठ तयार झालं. आणि त्या शक्तिपीठामध्ये देवी भागवत महापुराण कथेनुसार, आम्ही आत्ताच मागच्या 2 महिन्यापूर्वी देवी भागवत महापुराण केलं जालन्याजवळ. त्या देवी भागवतामध्ये अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवान शंकर त्या सती मातेचा देह घेऊन फिरत असताना सती मातेचा उजवा हात जिथे पडला, तो उजवा हात जिथे पडला ते शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी माता आहे. हे स्वयंभू पीठ आहे. बाकीची पीठ निर्मित आहेत, पण हे मात्र स्वयंभू आहे. सप्तशृंगी माता. सप्तशृंगीच का? सप्त म्हणजे 7 आणि शृंगी म्हणजे पर्वत. 7 पर्वतांचा, 7 शिखरांचा समूह. आणि त्या समूहावरती त्या ठिकाणी सती मातेचा उजवा हात त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि त्याच हातातून निर्माण झालेलं हे शक्तिपीठ सप्तशृंगी माता. मग त्या सप्तशृंगी मातेची निर्मिती झालेली आहे. आणि मग तिच्या देहातून नंतर तिची इच्छा आहे की जन्म जन्म शिवपद अनुरागा, जन्मोन जन्मी मला भगवान शंकर हेच पती स्वरूपात मिळावे. आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता तोच देह पुन्हा एकदा हिमालय आणि मैना मातेच्या घरामध्ये जन्माला आल्या. आता ती पर्वताची कन्या म्हणून त्या झाल्या पार्वती. मग त्या पार्वती मातेचा जन्म आहे. आणि मग ती तपश्चर्या आहे, तप करीते कामिनी. आणि मग जशा लहानाच्या मोठ्या झाल्या मग विवाह. आणि त्या विवाहाच्या तत्पूर्वी त्या तपश्चर्येमध्ये रत असताना नेमकं त्या शुंभ आणि निशुंभानं तिला पाहिलेलं आहे. कुणाला? बरोबर आहे, काळजीपूर्वक ऐका. लक्ष माझ्याकडे आहे ना तुमचं? पाऊस गेला तरी खुर्च्या नका ना हलवू. काय होतं, तुम्ही परत मागे पुढे झाला की माझं लक्ष तुमच्याकडे जातं. आणि माझं लक्ष तुमच्याकडे गेलं की परत असं वाटतं का बरं हे चाललंय. म्हणून मी सांगितलं आहे तिथं आहे तसं स्थिर बसा. येणाऱ्यांना जागा मिळते आहे.
अजिबात हालू नका, पूर्ण शांत राहा. मी आधीच तुम्हाला सांगितलं, हा गोंधळ जरी असला तरी हा गोंधळ पुराणांनी युक्त गोंधळ आहे. उगच नुसत्या पांचट गप्पा मी कीर्तनात कधीच मारत नाही. जे आहे तुम्हाला आधाराने देणार, आधाराने सांगणार. तुका म्हणे पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. हा, त्याच्यामुळे निश्चित जे सांगेल ते तुम्हाला पटणार आहे. फक्त काळजीपूर्वक ऐका, अजिबात हालचाल करू नका, कारण वक्ता तुमच्याशी एकरूप होतोय. तुम्ही माझ्याशी एकरूप व्हा. माझ्या व्यतिरिक्त दुसरीकडे लक्षच जाऊ देऊ नका. कुठे आलतो आपण? अगदी बरोबर जागेवर आहात तुम्ही सगळे. वा वा वा, असेच श्रोते असे असावेत. वा. शुंभ आणि निशुंभानं या पार्वतीला पाहिलं. आता विचार करा, जी जगाची संहार शक्ती आहे ती दिसायला कशी असेल? अहो, तुमच्या आमच्या सारख्या काळ्या मेंद्रीबाईला वाटते की माझ्यासारखी दिंडोरीत कोणीच नाही, आहे की नाही? बरोबर. अहो, कोणती बाई असू दे, तिला वाटतं माझ्यासारखी मीच. ती तर जगाची संहार शक्ती आहे. आणि मला त्या संहार शक्तीची आणि ती सुंदर आराधना चाललेली आहे, त्या आराधनेच्या वेळेला तिचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाचा विचार केला तर मला तिने अंगावरती हिरवं कंच लुगडं धारण केलेलं आहे. हिरवं कंच पातळ आहे. जरा डोळ्यापुढे चित्र आणा की या निमित्तानं आई भगवती आपल्या पुढे विराजमान होईल. हिरव्या कंच रंगाचं ते लुगडं आहे, ते पातळ तिनं घातलेलं आहे. अतिशय सुंदर नाजूक असणारे तिचे कोमल चरण आहेत. तिच्या नाभी कमलावरती अतिशय कोमल आणि अतिशय सुंदर अशी श्रुत आणि विस्तारपूर्वक नक्षीकाम केलेलं आहे. अतिशय सुंदर दागदागिने अंगावरती धारण केलेले आहेत. या हातामध्ये अतिशय सुंदर असे मौल्यवान कंकण तिनं घातलेले आहेत. आणि त्या कंकणाहून हळवारपणे दृष्टीवरती गेली तर तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर अगदी बागदार असणारी तिची हनुवटी, थोडासा काळसर वर्णाचा, निळसर वर्णाचा असणारा तिचा चेहरा आहे. आणि त्या चेहऱ्यावरती अतिशय जबरदस्त असं नाक आहे, सापेकळी सारखं सुंदर सुंदर तिचं मुख कमळ आहे. आणि त्या मुख कमळावरती अगदी कमळासारखे स्थित झालेले स्थिर असणारे नेत्र आहेत. आणि त्या नेत्रावरती बाकदार अशा भुवा आहेत. आणि सुंदर असा मळवट तिनं मस्तकी धारण केलेला आहे. डोक्यावरचा केश संभार आहे, तो केश संभार गुडघ्याच्या खालीपर्यंत लोळतोय. आणि अष्टभुजा 8 हातामध्ये 8 शस्त्र धारण केलेली ती जगदंबा. आणि ज्या वेळेला तिच्या एका हातामध्ये अनेक 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 आयुध अनेक हातामध्ये आहेत, एका हातामध्ये तिच्या मध्य आहे निशा. तिचा हळूहळू गोटागोटानी ते प्राशन करणं चाललेलं आहे. कारण मुळातच ती संहार शक्तीच्या रूपामध्ये आहे. त्या शुंभ निशुंभानं पाहिलं, अरे एवढी सुंदर, एवढी सुंदर. जवळ गेले तिच्या, हे सुंदरी, एवढी देखणी आहेस तू, एवढी आरसपाणी आहेस तू, तुझं सौंदर्य पाहिलं आणि मी भाळलोय तुझ्यावरती. हे सुंदरी, चल आत्ता माझ्यासोबत पाणी ग्रहण कर. मी या विश्वाची त्रैलोक्याची सुंदरी करून टाकेल तुला. ज्या वेळेला तिनं ऐकलं हिमालयाच्या त्या दाट पर्वत वृक्षराजीमध्ये स्थित असणारी ती कन्या, आणि त्या कन्येनं ज्या वेळेला हे शब्द कानावरती ऐकले, धाडकन उठून बसली. हातातलं ते मद्याचं भांड धाडकन फेकून दिलं. आणि जसं फेकून दिलं, या शुंभ आणि निशुंभाच्या पुढे उभा राहिली आणि आवाज दिला, हे मूर्खा, असेल तुझ्यात हिम्मत तर ये. जर तुला माझ्याशी पाणी ग्रहण करण्याची इच्छा असेल, जर तुला माझ्याशी विवाह करण्याची इच्छा असेल तर माझी अट आहे. माझी अट आहे. आणि ती अट अशी आहे की जो कोणी पुरुष माझ्या सोबत बाहू युद्ध खेळेल, मी त्याच्याशीच विवाह करेन. त्यांना चांगलं माहिती होतं स्त्री दुर्बल असते, स्त्री अशक्त असते, स्त्रीकडे ताकद नसते. आणि तिच्या सोबत लढण्यात, अरे त्यांनी सांगितलं, अगं एवढी सुंदर आहे तू, एवढी देखणी आहे तू, एवढी आरसपाणी आहे तू, एवढं सौंदर्य तुझं कोमल आहे, आणि तू माझ्यासोबत लढण्यात छे छे छे, असं करू नकोस. ऐक ऐक ऐक, मी तुला सांगतोय, तू लढण्याच्या नाही, तू लग्न करण्याच्या योग्यतेची आहेस. लग्न काय, लढणं काय, माझ्यासोबत लग्न कर.
पुन्हा एकदा तिने आवाज दिला, मूर्ख, तुला आता सांगितलंय ना, असेल तुझ्यात हिंमत तर आता या क्षणी माझ्या सोबत लढायला सुरुवात कर. जर बाहुयुद्धात जिंकशील तरच मी तुझ्याशी पाणी ग्रहण करेन. नाईलाज झाला या शुंभ निशुंभाचा. अहो एका वेळेला दोघही जण तिच्या सोबत लढण्याकरता आरूढ झाले. अहो ज्या क्षणी हातामध्ये शस्त्रास्त्र आयुध निर्माण झाली त्या क्षणी ही भगवती मूळ स्वरूपामध्ये धारण झाली. अंगावरचं हिरवकंच पातळ ज्या वेळेला उठून उभा राहिली आणि नुसता एक पाय धाडकन आपटला, अहो तशी अख्खी पृथ्वी लटलट 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 कापायला लागली. जशी पृथ्वी लटलट कापायला लागली, धरणीकंप झाल्यासारखा सगळीकडे भास व्हायला लागलाय. सगळी सृष्टी घाबरून गेलेली आहे. अहो अवघ पाताळ लोक, अवघा त्या ठिकाणी मृत्यू लोक, अवघ स्वर्ग लोक, सगळीकडे या पावलाचा थरथराट झालेला आहे. अक्षरशः सगळ्या देवदेवता, सगळं 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 मृत्यू लोकावरची माणसं, पाताळ लोकातली लोक, हे सगळं युद्ध पाहण्याकरता त्या ठिकाणी उभा राहिलेली आहे. तो दिवस आहे अश्विन शुद्ध तृतीयेचा, म्हणजे आजचा. आणि त्या दिवशी त्या युद्ध मैदानावरती त्या खड्या युद्धाला प्रारंभ झाला. खडग युद्ध ज्या वेळेला सुरू झालं, त्या खडग युद्धाला एकमेकावरती ज्या वेळेला प्रहार झाले, त्या प्रहारामध्ये कुणीच कुणाला कमी नाही. ना भगवती शुंभ निशुंभाला, ना शुंभ निशुंभ भगवतीला. ज्या वेळेला दोघांचाही एकमेकावरती आरोप प्रत्यारोप, त्या ठिकाणी बाण प्रतिबाण, खडग प्रति खडग चालू आहे, कुणी कुणाला कमी नाही. त्या युद्धामध्ये अखेर या शुंभ निशुंभानं दगा केला, हातामध्ये गदा घेतली आणि जशी ती गदा घेतली उंच आकाशामध्ये जसे आरूढ झाले, अवघीकडे अवघीकडे त्या युद्धाचा माहोल पसरला गेलेला आहे. जसं आता ते गदा आली आणि जशी ती गदा घेतली तशी त्यांनी ती गदा आई भगवतीच्या छातीवर मारली. जशी ती गदा छातीवर मारली, अक्षरशः चौताळली ही रणरागिणी. ज्या वेळेला चौताळली, डोळे रागाने लालबुंद झाले, असं वाटत होतं अग्नीच्या ज्वाळा अगदी त्या नेत्रातून अशा सळसळ 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 बाहेर पडतायत. त्या अग्नीच्या नेत्रांनी, त्या हातातल्या खडगाने त्या हातातलं खडग संपवलं, हातामध्ये त्रिशूळ आला आणि या भगवतीनं आवाज दिला, शुंभ निशुंभ. हातामध्ये त्रिशूळ घेतलाय. अक्षरशः अख्खी माती नुसत्या आवाजानं उंच उडाली. त्या समुद्राचं पाणी समुद्रातून वरती यायला लागलं, जमिनीवरती साठायला लागलं, अख्खं त्रैलोक्य लटलट कापायला लागलं त्या आवाजानं. जसा तो त्रिशूळ हातात आला, घेतलाय या महिषासुरमर्दिनीनं, या देवीतीनं, या जगदंबेनं हातामध्ये आणि धावली जशी त्या शुंभ निशुंभावरती आणि आवाज दिला, शुंभ. आणि घेतला तो त्रिशूळ. एका वेळेला ज्या शुंभ आणि निशुंभ दोघांचाही जागेवर वध केला आणि अवघ्या त्रैलोक्यामध्ये आवाज घुमला, आई भगवती जगदंबा, आई भगवती जगदंबा, आई भगवती जगदंबा माता की. त्या शुंभ निशुंभाचा वध झाला तो आजचा अश्विन शुद्ध तृतीयेचा दिवस. ज्या स्वरूपानं तो वध केला ते स्वरूप आहे आई चंद्रघंटेचं. आणि म्हणून आजचा हा दिवस शुंभ निशुंभ वधाचा, आई चंद्रघंटेच्या या अतिशय बोलक्या स्वरूपाचा, तेवढ्याच तापट स्वरूपाचा, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे शक्ती स्वरूप विराजमान व्हावं म्हणून हा नवरात्रोत्सव आहे. सृजनाचा काळ आहे, शक्तीचा काळ आहे. आपल्या अंतःकरणामध्ये आई भगवतीचं प्रेम निर्माण व्हावं असा हा काळ आहे. अहो ती आई आहे आणि आई कशी असू द्या, एक लक्षात ठेवा, कदाचित कुपुत्र जन्माला येईल पण कुमाता कधीच नाही. वाईट पोरगा जन्माला येऊ शकतो पण वाईट आई नाही कधी जन्माला येत. हा सृजनाचा काळ आहे. ज्या वेळेला शिवाने सुद्धा हात पसरले त्यावेळेला सगळ्यात मोठी ताकद आहे ती शक्तीची आहे. शक्तीची आहे. त्याचं एक गाणं तुम्ही ऐकलं असेल की तिच्यामध्ये किती किती अगणित प्रेम असावं. बघा काळजीपूर्वक ऐका. तुम्ही ऐकलंही असेल, तुम्हाला ऐकल्यावर बरं वाटेल. आदि माया अंबाबाई, आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका दर्शनात साऱ्या जन्माची पुण्याई. हो आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची
अंबाबाई आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई. आई आहे, जगदंबा आहे आणि आई कधी चुकत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये सगळ्यात महत्वाचं शक्ती स्वरूप जर कोणतं असेल तर आपल्याला एकच माहिती आहे, शक्ती स्वरूप म्हणलं की 3.5 शक्तिपीठ. जाग्यात ना तुम्ही? 3.5 शक्तिपीठ. या 3.5 शक्तिपीठामध्ये पहिलं येतं ते तुळजापूरची आई तुळजाभवानी. दुसरं येतं ते कोल्हापूरची आई महालक्ष्मी. बोलत बोलत चला, तुम्ही बोलत चला, म्हणजे हा तुमचा आणि माझा संवाद आहे ना, म्हणून बोलत चला. दुसरा आहे ती कोल्हापूरची आई महालक्ष्मी. तिसरा आहे माहूरगडाची आई रेणुका. नाही का? माझी रेणुका माभुली कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माभुली कल्पवृक्षाची सावली. जैसा भक्ता लागी गाय जैसी वत्सा लागी गाय तैसी भक्ता लागी माय तैसी वत्सा लागी गाय तैसी भक्ता लागी माय. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. सावली सावली हे तुम्हाला माहिती आहे म्हणून म्हणलं. माहूरगडाची रेणुका म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडाची रेणुका आणि अर्धपीठ स्वयंभूपीठ आहे आपली वणीची सप्तशृंगी. ही 3.5 शक्तिपीठ आपल्या डोळ्यासमोर सरळ उभी आहे. बघा आता प्रत्येकाची या 3.5 शक्तिपीठातली कुलदेवी आहे. अनेकांच्या कुलदेवी बदलून बदलून असल्या तरी 3.5 शक्तिपीठ म्हणजे अवघ्यांची कुलदेवता आहे. आता हे आध्यात्मिक दृष्टीने झालं. जरा सामाजिकतेचं भान आपल्याला असावं म्हणून आपल्या पुढं मांडून जाते. बघा तुम्ही कधी विचार केलाय का नाही मला माहित नाही, पण आज कीर्तन झाल्यानंतर नक्की विचार करा. जसं ही 3.5 शक्तिपीठ आहेत. आता इथून बघायला गेलं तर तुळजापूर चांगलं 300-400 किलोमीटर आहे. बघा 450 किलोमीटर आहे. म्हणजे सोपी गोष्ट आहे का दादा? 450 किलोमीटर. कोल्हापूर यांनी तर कळसच केला डायरेक्ट 500-550. बरं माहूरगड ते त्याचा बापच असणार. 600-700 बघा. आणि आता तुमचं भाग्य आहे म्हणून सप्तशृंगी माता अगदी जवळ आहे, अगदी जवळ आहे. म्हणजे विचार केला तर शक्तिपीठाच्या स्थानांच्या दृष्टीनं ही 3.5 शक्तिपीठ अंतराच्या दृष्टीनं खूप लांब लांब आहे. कदाचित तिथं जायचं म्हटलं वेळेचा खर्च आहे, पैसा पाण्याचा खर्च आहे, शारीरिक खर्च आहे, सगळ्या गोष्टींचा विचार केला तर खर्च आहे. पण तुम्हाला सोपं सांगू, सामाजिकतेचा विचार करायला गेलो तर जशी 3.5 शक्तिपीठ शक्तीच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये संचलित आहे तसं तुमच्या आमच्या प्रत्येक पुरुषाच्या जवळ 3.5 शक्तिपीठ आहेत. तुम्ही कधी विचार केलाय का नाही मला माहित नाही. प्रत्येक पुरुषाच्या जवळ आहेत 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यातलं पहिलं शक्तिपीठ आहे आई, दुसरं शक्तिपीठ आहे बहीण, तिसरं शक्तिपीठ आहे पत्नी आणि अर्ध शक्तिपीठ आहे मुलगी. बघा ना आपले किती जवळ आहेत. प्रत्येकाच्या घरात आहेत, प्रत्येकाच्या जवळ आहेत. या जसं प्रत्येक कुळाच्या 3.5 शक्तिपीठातली जी कुलदेवी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण तिच्या मर्यादा, तिचा कुलाचार, तिची परंपरा, तिचा नेमधर्म, तिचा नैवेद्य, तिचा अमुक, तिचं तमुक, तिच्या सभाषणं, तिच्या पंक्ती, हे सगळं नियमित घडलं पाहिजे. मला जशी त्या कुलदेवीची उपासना होते तसं आपण आपल्या घरातल्या कुलदेवीला कधी जपलंय का हो? असा विचार केला
ते या 3.5 शक्तिपीठांच्या दृष्टीनं पुराणांच्या, संतांच्या आणि ग्रंथांच्या मान्यतेनुसार विचार केला तर आज मी थोडंसं चिंतन तुमच्या पुढे या निमित्ताने मांडते. पहिलं शक्तिपीठ आहे आई. या आई नावाच्या शक्तिपीठाला कुणी जपलंय का हो? या आई नावाच्या शक्तिपीठाला जपणारं पहिलं व्यक्तिमत्व आहे जगाच्या पाठीवर. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र प्रभू सारखं आईला कोणीच जपलं नाही. पहिलं शक्तिपीठ आहे आई. प्रभू रामचंद्राच्या जोडीनं दुसरं नाव येतं. एक लक्षात ठेवा, आईला किती जपावं. कधी जर ऐकून असाल तुम्हाला लहानपणी, आता यातल्या बऱ्याच जणी आहेत ज्या 50च्या पुढच्या आहेत, त्यांना चांगलं माहिती आहे. आपल्या लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची. आता सध्या मोबाईलांनी गोष्टीच काढून घेतल्या. समाजाचं दुर्दैव आहे. सध्या मोबाईल आले आणि गोष्टी संपून गेल्या. पण पूर्वी आपल्याला त्या गोष्टी होत्या. एक होती आवडती आणि एक होती आता तुमच्या डोक्यात चांगली लिंक येणार आहे. आणि एक होती आवडती, एक नावडती, आणि त्या नावडतीचं नाव आहे सुनीती आणि आवडतीचं नाव आहे, बोला की, सुरुची. आणि या दोघी पत्नी आहेत ज्याच्या नाही का आटपाट नगर होतं. त्या नगरीत एक राजा होता ज्या राजाचं नाव होतं उत्तानपाद नावाचा राजा. आणि त्या उत्तानपाद नावाच्या राजाच्या, उत्तानपाद तुम्ही आम्ही सगळेजण उत्तानपादच आहोत. जाग्यात ना तुम्ही? आपण सगळेजण उत्तानपादच आहोत. उत्तानपाद म्हणजे जन्माला येत असण्याच्या पूर्वी आपण सगळे आपलं खाली डोकं आणि वर, जन्माला येण्यापूर्वी आईच्या गर्भात असताना बाळ कसं असतं, खाली डोकं आणि वर पाय. हे मी नाही सांगत, मला संतांची प्रमाण आहेत. गर्भी असता दिला दंड, वरती पाय, खाली तोंड, वरती पाय. गर्भी असता दिला दंड, वरती पाय, खाली तोंड. आपण सगळे उत्तानपाद आहोत. आणि अशा उत्तानपाद नावाच्या 2 पत्नी आहेत राजाच्या, सुरुची आणि सुनीती. एक आवडती आहे, एक नावडती आहे. आणि त्या आवडतीचा पोरगा आहे मला असं झालं की फार हसायला येतं. विठ्ठल, आवडतीचा पोरगा आहे उत्तम आणि नावडतीचा, वा बोलत चला फटाफट. नावडतीचा ध्रुव आहे, सुनीतीचा ध्रुव आहे. बापाच्या मांडीवरती गेला. पण ती आई होती ना, द्वेष प्रत्येक स्त्रीमध्ये, तुमच्यात माझ्यात सगळ्यांच्यात. ती आवडती आहे ना, तिनं सांगितलं, ए ध्रुवा, बापाच्या मांडीवर बसलास, चल खाली उतर, तू नावडतीचा आहेस, इथे बसण्याचा अधिकार तुला नाही. जा, तुला बापाची मांडी पाहिजे असेल तर इथं नाही मागायचं, ज्यानी दिलंय त्याच्याकडे मागायचं. ध्रुवाने आईला उत्तर केलं नाही, रागवलं नाही, त्या सावत्राईला बोलला नाही. निघून आला त्या खऱ्या आईची. आई आहे सुनीती. तिला विचारलं, आई रागवली माझ्यावर? रागू देत. त्या आईनं जरी रागवलं तरी सुद्धा, एक काम कर ध्रुवा, तुला खरंच बापाची मांडी पाहिजे होई गाई, तुला बापाची मांडी पाहिजे असेल तर त्याला मागू नको, ज्यांनी तुला जन्म दिलाय, ज्यांनी त्या बापाला जन्म दिलाय त्याला माग. आई कशी असावी? आई कशी असावी? पोराच्या हातात मोबाईल देणारी असावी, त्याच्या जीवनाचं कल्याण करणारी असावी, त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करणारी असावी. आई कशी असावी? आई कलियुगातल्या आताच्या आईसारखी असावी. त्या आईनं सांगितलं, जा, तुला जर
बापाची मांडी पाहिजे असेल तर मला विचारू नकोस. ज्यांनी हा देह दिलाय त्याला बापाची मांडी मागतो नक्की देईन. आणि खरंच त्या आईचं म्हणणं ऐकलं आणि तो ध्रुव वनात गेला. नारदजींच्या सांगण्यावरून त्याला मंत्र मिळालाय. ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नमो वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. असा बोलायला फार सुंदर आहे, पण या मंत्राने ध्रुव बाळाचं आयुष्य बदलवलं. मला एक दिवस आला जगाचा बाप त्याच्या पुढे उभा राहिला. काय पाहिजे तुला? तुम्हाला मला कळत नाही तर एकच करा. इवन तत्प्रविशमम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्ति किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. दुसरं काय मागावं? मला काहीच कळत नाही. चिंता करू नको. तुला जरी कळत नसलं तरी मला कळतंय. तुला बापाची मांडी पाहिजे होती ना. अरे बापाची मांडी काय मागतोस? तुला आढळपद देऊन टाक. आढळपदी बाळा बैसविला की जय हो. अप्रतिम आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. त्या पोराला आढळपद दिलं आणि ही बातमी नारदजींनी कळवली. कुणाला माहितीये अशी बातमी कळली? पळतच या उत्तान पादराजाने अहो एवढी मिरवणूक, एवढी जंगी मिरवणूक, एवढं स्वागत, डीजे बीजे लावले, खतरनाक स्वागत. असं काहीतरी रापचिक पण आलं पाहिजे तर मजा वाटते कीर्तनात. असं स्वागत या लेकराचं. पण तुम्हाला मजा सांगू, विनोदाचा भाग सोडून द्या. ज्या वेळेला हा ध्रुव, मजा इथं आहे, माझ्या शब्दांपर्यंत मला तुम्हाला पकडायचंय आणून. ज्या वेळेला हा ध्रुव बाळ वनातून पुन्हा एकदा त्या राज्यात आला, त्या ध्रुवाने त्या सुनीती मातेकडे तो गेला नाही. मग हा ती सावत्र आई आहे सुरुची, त्या सुरुचीकडे गेला. त्या आईच्या जवळ गेला आणि त्या आईला नमस्कार केला. त्या आईच्या डोळ्याला पाझर आला. मला चुकलं रे ध्रुवा, मी तुला फार बोलले, मी तुला रागवले. मला माहिती नव्हतं रे तू एवढा मोठा, एवढा निश्चयी होशील. ध्रुवा मला माफ करशील काय रे? नाही गाई, आईनं लेकराची क्षमा याचना नसती करायची. आईनं लेकराला आणि माफ कर असं नसतं म्हणायचं. आई खरं सांगू तुला, मला मोठं करणारी माझी आई सुनीती नाही, मग तू आहेस का? अगं तू रागवली नसती. महाराज आईच्या रागवल्यानंतर सुद्धा स्वतःच कल्याण त्या रागवण्यातच आहे असं मानून त्या कल्याणाला, त्या रागवण्याला सुद्धा आपलं सर्वस्व मानणारा ध्रुव बाळासारखा पुत्र विरळा. त्या आईच्या पाया पडला. त्या आईला सांगितलं, आई तू जर रागवलीच नसती तर मला भगवंताची प्राप्ती कशी झाली असती. भगवंताच्या प्राप्तीनंतर सुद्धा आईला न डावलणारा पुत्र ध्रुव बाळासारखा. पहिली गोष्ट, आई पहिलं शक्तिपीठ आहे, 3.5 शक्तिपीठातलं, नाही का? आपल्याला ते सांग ना, माहिती आहे आईचं प्रेम किती मोठं आहे, किती मोठं आहे. हंबरुनी वासराले चाटती जव्हा गाय, तवा मले तिच्या मंदी दिस
तेव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, आया बाया सांगत होत्या होतो जवाताना. दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पाढा. पिठामंदी हो पिठामंदी, पिठामंदी पाणी टाकून मले पाजित जाय. तेव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. हंबरुनी 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 वासराले चाटती जभागाय. तेव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आई पहिलं शक्तिपीठ आहे आपल्याला आपली आई कळावी. दुसरं शक्तिपीठ आहे पत्नी. पत्नी कुणाला कळली? दुसरं शक्तिपीठ आहे हा. आता मी कुठेही भटकू दे, तुम्ही जागेवर राहा. दुसरं शक्तिपीठ आहे बहीण. बहिणीला किती जपलं पाहिजे हे तुम्हाला शिकायचं असेल. एक तर द्रौपदी माता, कृष्ण परमात्म्यानं किती जपावं बहिणीला हे द्रौपदी मातेकडांनी कृष्णाकडून शिकावं. आणि दुसरं उदाहरण आहे जे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, जे आपल्याला माहिती आहे. बहिणीला किती जपावं हे शिकायचं असेल तर कधीतरी निवृत्तीनाथ दादांचं, ज्ञानोबारायांचं, सोपानदेवांचं चरित्र पहा. बहिणीला किती जपलं पाहिजे हे त्या वेळेला कळेल. मला एवढ्या भयान परिस्थितीत माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. सगळ्यांना विनंती आहे, कीर्तनाची वेळ अवघी. मला पंचपदी सुरू करत तुम्ही केली 7:10 आणि कीर्तन संपवायचं मला सुनीताताईने आदेश दिलाय 9. म्हणजे कीर्तनाची निर्धारित वेळ किती आहे? 7 ते 9. त्याच्यातले 10 मिनिटं तुम्ही कापले म्हणजे उरलं किती? 1 तास. 1 तास 40 मिनिटं बरोबर ना? उरले किती? कोणत्या शाळेत जाता तुम्ही? चांगल्या वाटतं जाता बरोबर आहे. 1 तास 50 मिनिटं. मी म्हणलं वाढली तर वाढली 10, पण तुम्ही हुशार निघले. उरले किती? 1 तास 50. आता विचार करा त्या 1 तास 50 मिनिटामध्ये सुद्धा तुमची डोकी मोबाईलात. काय करायचं मी बापडीनी? त्यातही तुम्हाला मोबाईल सुचू देत नाहीत. काही काहींच्या मांड्यात आहेत, काहींच्या पोटात आहेत, काहींच्या खिशात आहेत. आता फक्त डोळ्यात खुपसायचे बाकी आहे. काय दुर्दैव म्हणावं लागेल हो समाजाचं. 2 तास सुद्धा आम्ही त्याच्या वाचून वेगळे राहत नाही. कीर्तनात असलो तरी चालूच आहे. असो, मी किती बोलले तरी तुम्ही सुधारणार नाही. थोडा वेळ तरी त्याच्याशिवाय राहत चालाव. व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक हे सगळं नाहीये जीवनाचं. याच्यापेक्षा काहीतरी ऐकताय ना चांगलं, थोडं त्याच्याशिवाय राहा की. बरं, परमार्थातही हेच आहे. परमार्थातल्या नाही किंमत नाही. ना कलाकारा नाही, ना कीर्तनकाराला आहे, ना टाळकऱ्या नाही. ते चालूच आहे का? त्यात माहित रोजच आहे. रोजचं मड काय बोलावं मला प्रश्न पडतो. अवघड आहे सगळं. पण खरंच समयोजाना, समय कळला पाहिजे या मताची मी. हा, कुठे आलतो आपण? बहीण. बहिणीला किती जपावं, किती जपावं हे निवृत्तीनाथ दादा आणि ज्ञानोबाराय, सोपानदेव यांच्याकडून शिकावं. कदाचित तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही. एक दिवशीचा प्रसंग आहे दादा. मुक्ताईला इच्छा झाली. काय इच्छा झाली माहितीये का? मांडे खाण्याची. जाग्यात ना तुम्ही? हा, मुक्ताईला इच्छा झाली मांडे खाण्याची. आणि ज्ञानोबारायला तिनं सांगितलं, ज्ञानदादा, कारण असा नियम होता, निवृत्तीत ज्ञानदेव भिक्षेसी जात आणि सोपान मजलागी सांभाळीत.
आपण आता दुसऱ्या शक्तिपीठाविषयी बोलतोय. वेळ मिळलीये, 20 मिनिटाची वेळ आहे. या मुक्ताईनं सांगितलं, दादा माझी इच्छा आहे, मला ज्ञानदादा निवृत्तीदादा मलाच मांड खायचंय. बरं तुम्हाला माहिती आहे घरामध्ये 18 विश्वे दारिद्र्य आहे. अरे ज्यांनी समाजाने ज्यांचा धिक्कार केला, समाजाने नाही ज्यानं स्वीकारलं, त्याला कोण आपलंसं करेल. पण तरी सुद्धा माझ्या बहिणीने इच्छा केली आहे ना, माझ्या लाडक्या मुक्तीने इच्छा केली आहे ना, त्यांना मांड पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणीची इच्छा मला पूर्ण करायला पाहिजे का. आईला शब्द दिला होता रुक्मिणी मातेला की आई तुझ्या लेकरांना मी एकही दिवस उपाशी झोपू देणार नाही. निवृत्ती दादानी आज मनाशी निश्चय केला, आज माझ्या मुक्तीला मांड खायचंय. गेले थेट मांडण्याकरता काय लागतंय, काय साधन सामुग्री आहे ज्ञानोबारायला. बस म्हटले निवृत्ती दादा तुम्ही साधन सामुग्री आणा, कारण माझी परिस्थिती अशी आहे. मी जर गेलो मधुकरीची जोडी फिरवून आलो आणि ती जोडी जर कुणी पाहिली तर पाहिल्याबरोबर माझ्या पुढे येतात, माझ्या काकेची जोडी पाहतात आणि मला पहिल्यांदा विचारतात दाखव, आणि असं म्हणता म्हणता माझी जोडी हिसकावून घेतात. त्या जोडीतलं धान्य ज्या वेळेला दादा माझ्या दृष्टीसमोर ती जोडी फाडली जाते ना, आणि ज्या वेळेला त्या जोडीतलं धान्य जमिनीवर सांडतं ना दादा, त्या धान्याच्या दाण्याकडे एका दाण्याकडे पाहताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. एक लक्षात ठेवा, परिस्थितीची किंमत त्याला कळते ज्याच्यावर परिस्थिती येते. ज्याला परिस्थितीच नाही त्याला किंमत काय कळणार आहे. मनामध्ये विचार आला, दादा शिदा सामुग्री तुम्ही आणा, मी खापराचं पाहतो. गेले ज्ञानोबारांनी डोळे पुसले. निवृत्ती दादा अलंकापुरात, ज्ञानोबार आहे कुंभारवाड्यात. काळजीपूर्वक ऐका, हे फार कोणी सांगत नाही म्हणून सांगते. गेले त्या कुंभारवाड्यात गेले विसोबा काका, अर्थात विसोबा खेचर. त्या विसोबा काकांच्या दारात गेले. विसोबा काका, विसोबा काका, विसोबा काका माझ्या लाडक्या मुक्तेला, विसोबा काका मांड खायची इच्छा झाली हो. तो आधीचा विसोबा चाटी. हा बरे आले मोठे. अरे संन्यासाची कार्टी तुम्ही आणि तुम्हाला मांड खाण्याची इच्छा होते. जा, नाही मिळणार खापर. अरे जिभेचे चोचले पुरवताय तुम्ही. हाकलून लावलं. काका चोचले नाही हो, माझ्या लाडक्या बहिणीला मांड खाण्याची इच्छा झाली म्हणून आलो मी इथपर्यंत. मला चोचले नाही, काही नाही, बाकी काही नाही. नाही काका चालता हो. अख्ख्या कुंभार ज्ञानोबारांनी विचार केला, एक विसोबा काका नाही देत म्हणून काय झालं, दुसरीकडे जाऊयात. दुसऱ्या कुंभाराच्या दारात गेले. काका एवढ्यांना द्याल का. अरे विसोबा काकाचा शब्द आहे, चालता हो. तिसऱ्याच्या दारात, काका माझ्या लाडक्या मुक्तीला मांड खाण्याकरता खापर पाहिजे, चालता हो. सगळा कुंभारवाडा पालता घातला, पण महाराज एकाने सुद्धा खापर दिलं नाही. मनामध्ये विचार आला, माझ्या लाडक्या बहिणीने आज आयुष्यात पहिल्यांदा शब्द टाकला की मला मांड पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणीचा शब्द नाही मी पूर्ण करू शकत. ज्ञानोबाराच्या डोळ्यात पाणी आलं. रडत 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 विना खापराचे त्या सिद्ध बेटा, त्या आश्रमात, त्या पर्णकुटीत, जसे त्या पर्णकुटीत पाऊल ठेवला, मनामध्ये एवढं दुःखच, एवढी निराशा पदरी आलेली होती. गेले धाड करत त्या पर्णकुटीचं ते दार, ते लावलेलं दार पाहिलं मुक्ताईनं. बाहेरून आवाज दिला, ज्ञानदादा, ज्ञानदादा, ऐका ना ज्ञानदादा, अहो दार का लावलं ज्ञानदादा. अरे मुक्ताईचा तो केविलवाना आवाज बाहेरून ऐकला. इतकं रडू आलं, इतकं रडू आलं. का आज माझ्या लाडक्या बहिणीने मला काहीतरी मागावं. मी मात्र असमर्थपणे पुन्हा घरात यावं. त्या पर्णकुटीच्या आतमध्ये एवढं रडू आलं, एवढं रडू आलं. रडता रडता सांगितलं, मुक्ते नको आवाज देऊस, नको आवाज देऊस.
मला नाही जगायचंच नाही, मला नाही कळलो, मी नाही कळलं माझं प्रेम. मुक्ते मला नाही जगायचं. बाहेरून त्या मुक्ताईनं आवाज दिला, दादा संत जेने फावे जग बोलने सोसा कोणी कोणा शिकवावे सार शोधो निया घ्यावे लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईच्या ठाई तुम्ही तर विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. अरे ज्यावेळेला आवाज ऐकला ना मुक्ताईचा बाहेरून, तो एवढा दर्दभरा आवाज ज्यावेळेला ऐकला ना, एका बहिणीचे हे खऱ्या भुकेचे अनुभवाचे शब्द ऐकले ना, ज्ञानोबाऱ्यांनी खरंच रडत रडत ताटीचं दार उघडलं, खरंच दार उघडलं. त्या मुक्तेला सांगितलं, मुक्ते नाही खापर दिलं म्हणून काय झालं? निवृत्ती दादा पळत पळत आले होते, तोपर्यंत सीता सामुग्री घेऊन हे सगळा रडारड पाहतायत, हा सगळा गोंधळ. अरे काय झालं, काय झालं? काही नाही दादा, काही नाही. अरे मग का रडतोय तू, का रडते मुक्ता, काय झालं त्याला? काहीच नाही दादा, मला खापर दिलं नाही म्हणून मी रडतोय. या निवृत्तीनाथ दादानी ती सगळी सामग्री खाली टाकली. या लेकरांना, या पिलांना तिघांना जवळ घेतलं. कोंबडी जशी घेते ना आपल्या पिलांना पंखाखाली, आणि पंखाखाली घेऊन माया देते, प्रेम देते, उब देते, आणि मग त्या उभेनं त्या पिलांचं संवर्धन होतं. तसं या 3 पिलांना जवळ घेतलं निवृत्तीनाथांनी. पण उठले ज्ञानोबा रे, थांबा दादा थांबा, नाही खापर दिलं म्हणून काय झालं? मग दादा, माझ्या लाडक्या बहिणी करता मी काय कमी आहे? माझ्या लाडक्या बहिणीच्या प्रेमा करता मी काय कमी आहे? एका क्षणात 2 वेळ झाले. म्हणजे पाय गुडघ्यात वाकवले, गुडघ्यात वाकून दोन्ही पाय माग केले, दोन्ही हात पुढे केले, आणि दोन्ही हात पुढे करून पाठ वरती केली. या लाडक्या बहिणी करता लाडक्या बहिणीचं खापर. म्हणून योग सामर्थ्याच्या दृष्टीनं मणिपूर चक्राला आणि आहार देऊन मणिपूर चक्राला जागृत करून, मणिपूर चक्रामध्ये अग्नी तत्वाला प्रज्वलित करून या लाडक्या बहिणी करता स्वतःची पाठ तापवली. तुम्ही पाहिलं असेल महाराज, या लाडक्या बहिणी करता. आणि सांगितलं, ज्ञानदादा, निवृत्तीदादा म्हणतायत, ज्ञानदादा काय म्हणताय? निवृत्तीनाथ दादा, दादा एक काम करा, लवकर 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 मांडे करा, माझ्या मुक्तीला मांडे खाण्याची इच्छा आहे. माझी पाठ बघा, इंगळासारखी लाल झालीये, तापलीये. विचार करा, ती पाठ लाल झाली, ज्ञानोबाऱ्याला चटके नसतील बसले, नसतील बसले. अहो नुसतं आपलं टेम्परेचर 95चं नुसतं 97 झालं तर आपल्याला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतंय. एवढी तापलेली पाठ, ज्ञानोबाऱ्याला चटके नसतील बसते, त्यांना त्रास नसेल झाला, पण एवढी तापवलेली पाठ त्या बहिणी करतात. ज्ञानदादा, निवृत्तीनाथा, लवकर 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 मांडे करा, माझ्या बहिणीला, माझ्या लाडक्या बहिणीला मांडे खायचे. परत निवृत्तीनाथांनी सोपान देवानी मांडे तयार करायचे आणि ज्ञानोबाऱ्याच्या पाठीवर टाकायचे, आणि ते पाठीवरती ते मांडे भाजून निघायचे. आणि ते भाजलेले मांडे या 2ही भावांनी या मुक्ताईला खाऊ घालायचे. आणि कृतज्ञतेनं ज्ञानोबारायांनी पाहायचं, माझ्या बहिणीची इच्छा आज पूर्ण झाली, माझ्या बहिणीची इच्छा आज पूर्ण झाली. माझ्या मुक्तेला मांडे खायला मिळाले, माझ्या मुक्तेला मांडे खायला मिळाले. किती जपावं या लेकीला, किती 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 प्रेम करावं या मुक्ताईला, किती जपावं या मुक्ताईला. लहान होती, तिला काय कळत असेल, पण त्याही अवस्थेमध्ये
वेणी घालण्यापासून, अंघोळ घालण्यापासून आई गेली. त्याचं वय होतं मुक्ताईचं 6 वर्षाचं. किती? 6 वर्षाच्या मुक्ताईला 3 भावंडांनी सांभाळलं आणि सांभाळून मोठं केलं. याचा अर्थ बहिणीवर किती प्रेम करावं हे शिकावं असं वाटत असेल तर ज्ञानोबारायचं चरित्र न्या. जगात तुम्हाला कळेल. एक लक्षात ठेवा, ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. बहिणीला किती जपावं, आता आजच्या काळात तुम्ही किती जपता याचा हिशोब घरी जाऊन करा. मी नाही सांगत. आणि याच्याकरता आपणही लायकीच्या असाव्या लागतोय. आपल्याला जर फक्त इस्टेटीच पडलं असेल, आपल्याला प्रेमाचं काही पडलंच नसेल तर त्यांनी तसं वागणं काहीच चुकीचं नाही. त्याच्यामुळे एक करा, तुम्हाला भाऊ बहिणीचं नातं अबाधित टिकवायचं असेल, हक्क सोड करू नका. आज जोडून विनंती आहे सगळ्या महिलांना. प्रेम कधीच पैशावर मिळत नाही. बहिणीवर किती प्रेम करायचं. दुसरं शक्तिपीठ आहे, दुसरी कुलदेवी आहे बहीण. त्या बहिणीवर प्रेम कसं करायचं हे ज्ञानोबारायाकडून शिकावं. अजून एक बहीण आहे, एवढीच सुंदर आहे, पण त्या आता नाही सांगत, नंतर कधीतरी सांगेल. हे दुसरं शक्तिपीठ आहे बहीण. तिसरं शक्तिपीठ आहे शाबास पत्नीला कसं जपायचं. आता हे मी कसं सांगायचं. ज्यांनी पत्नीला जपलं त्याचा संसार सुखीच. त्याला सांगायची गरज आहे का. आपल्यात मन आहे पत्नीला जिंकायचं. पत्नीला जिंकलं की संसार सुखी. काय लागतं त्याला. ज्याला पत्नी हे शक्तिपीठ जपता आलं, कुणी जपलं का. अहो भगवान शंकरांनी दोन्ही, पहिली सती, त्या सतीला खांद्यावर घेऊन अख्ख्या विश्वात फिरले आणि दुसरी पार्वती तिला डायरेक्ट डाव्या मांडीवर. किती प्रेम करावं बायकोवर. भगवान विष्णूकडून शिका. किती प्रेम करावं. एवढं प्रेम करावं, एवढं प्रेम करावं. तिने सांगितलं, हे पा तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल मी माहेरातच राहीन, चालेल. ते म्हणले चालेल बाई, चालेल, तू म्हणशील तसं होईल बाई. ते म्हणले माहेरात राहावं लागेल, नुसतं मी नाही तुम्ही राहावं लागेल. चालेल बाई. कोण म्हणते. कोण. अहो भगवान विष्णू. आता लक्ष्मी कोणाची कन्या आहे. हा समुद्र वसणे देवी. म्हणजे लक्ष्मी कुणाची कन्या आहे. अहो समुद्राची. आता समुद्राची कन्या आहे. भगवान विष्णू सोबत विवाह केला. भगवान विष्णू कुठे राहतात. शेषशाही विष्णू कुठे आहेत. समुद्रात. म्हणजे ते म्हणले बाई ग मी लग्न करतो, मी तू म्हणशील तसं ऐकतो सासूरवाडीत, तर सासूरवाडीत राहतो. ते घर जावई झाले. कोण. भगवान विष्णू. मी त्यांचं सांगते हो, तुम्ही काय एवढी चिंता करताय. हा ना, तुम्ही लगेच असं चेहरे बिरे पाडू नका. ते भगवान विष्णू. अहो भगवान विष्णू पत्नीला सुखी ठेवण्याकरता ते तिच्या बरोबर तिथं क्षीरसागरात जाऊन राहिले. भगवान शंकर बायकोवर किती प्रेम करावं. भगवान शंकराकडून शिका. बरं एवढं सगळं. पत्नी नावाचं शक्तिपीठ. अति प्रेम नका देऊ, पण प्रेम नक्की द्या. पत्नी तिसरं शक्तिपीठ आहे पत्नी. आणि चौथं अर्ध शक्तिपीठ आहे ती आपली कन्या. एवढं प्रेम मुलीला द्या, एवढं प्रेम द्या की त्या प्रेमानं जगद्गुरु तुकोबारायाच्या भागीरथी करता तुकोबाराय वैकुंठाहून येते झाले आणि त्या पोरीला तिचं प्रेम देते झाले. कन्या तरी आईसी देई जैसी जना मुक्ताबाई. आणि तशी कन्या भागीरथी सारखी कन्या मिळावी. हेही खूप सुंदर उदाहरण आहे. परत कधीतरी नक्की सांगेल. मला अशी 3.5 शक्तिपीठ अशा कुलदेवी आपल्या घरात आपल्याला आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या स्वरूपात मिळालेल्या आहेत. ही कुलदेवी ज्यांना कळल्या, या कुलदेवी ज्यांनी दाखवून दिल्या. मला ते संत आहेत, त्यांनी काय केलं. त्यांनी आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करून दिलं. पहिल्या
ठावी संतांनी काय झालं बरबे झाले शरण गेलो उगविलो संकटे आणि या देवीला आमच्या संतांनी सगुण साकार केले निर्गुण जरी असली तरी सुद्धा आणली ही रूपावळी तिला निर्गुण रूपातलं सगुण रूपामध्ये आणलेलं आहे कशा पद्धतीनं आणि आणूनी खळे हरिदासी अगदी वाद करून का असेना संतांनी तिला आणलंय आणि आता त्या कुलदेवीच्या समोर मी समाधानी आहे या संतांच्या सानिध्यात तुका म्हणे समागमी आणि नाचू प्रेमे लागलो त्या कुलदेवीच्या पुढे मी प्रेमाने नाचायला लागलेलो आहे तुकोबारे म्हणतात या कुलदेवीचे संतांचे माझ्यावर अगणित उपकार आहेत त्यांच्यामुळे मला माझी कुलदेवी आज ठावी झाली ठाऊक झाली आणि अशा कुलदेवीच्या आई जगदंबेच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात त्या ठिकाणी करतोय 2 मिनिटाकरता हाताने टाळी मुखाने नाम सर्वांनी भगवंताचं गोड चिंतन करूया विठोबा रखुमाई वेळ होऊन गेलेली आहे 10 मिनिटं तुमची वर घेतलीत म्हणून माफी असावी त्या ठिकाणी झालेली सेवा ही कोंगाई मातेच्या ही सप्तशृंगी मातेच्या श्री निवृत्तीनाथ दादांच्या चरणावरती समर्पित चुकला असेल बुद्धीचे दोष योग्य असेल माझ्या वडिलांचा आशीर्वाद आणि आजचं बरं का गोरख दादा आजचं जे चिंतन होतं विशेष रूपाने या 3.5 सत्यपीठांचं ते सगळ्यात माझ्या डोक्यामध्ये जर कोणी भरवलं असेल तर ते माझ्या पतिदेवांनी की अशा पद्धतीचं चिंतन तू नक्की मांडावं आज कीर्तनात ही 3.5 शक्तिपीठही आपल्या नित्य गरजेची आहेत आणि म्हणून माझे पतिदेव ज्यांनी नर्मदा माईच्या 2 पायी परिक्रमा केल्या आणि त्या नर्मदा माईच्या पायी परिक्रमेमध्ये असणाऱ्या शूलपाणी नावाच्या जंगलात आमच्या सुदामनांना माहिती आहे शूलपाणी नावाच्या जंगलामध्ये अतिशय दुर्गम भागात जिथं लाईट नाही रस्ते नाही पाणी नाही जिथं लोकांच्या अंगावरती नीट वस्त्र नाहीत अशा भागामध्ये माझ्या पतिदेवानी अतिशय सुंदर कार्य 2015 सालापासून तर आज 2024 सालापर्यंत त्या ठिकाणी तिथल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करायचं त्यांना सुसंस्कारी करायचं आणि तिथल्या लोकांना वस्त्र वाटपाचं मोठं काम मोठी जबाबदारी खेरवाणी त्या ठिकाणी नावाच्या गावामध्ये एक मोठं अन्नक्षेत्र की ज्या अन्नक्षेत्रातून पायी जाणाऱ्या परिक्रमावासीला 2 घास खाऊ घालायचे त्यांची क्षुधा आणि भूक शांत करायची असं काम करणारे ज्यांचं यूट्यूबला नर्मदेचा अपूर्वानंद नावाचे सुंदर भाग आहेत नर्मदा परिक्रमेचे कधी ऐकायला जमलं तर नक्की ऐका असे माझे पतिदेव श्री अपूर्वानंदजी महाराज आज मी त्यांना धन्यवाद देईल की त्यांच्यामुळे हे गोड चिंतन मला स्फुरलं म्हणून त्यांना धन्यवाद देते सर्वच
कोंगाई माता, महिला भजनी मंडळ, दिंडोरी आणि आपण सर्वजण तन मन धन आणि सहकार्य करणारे या ठिकाणी मंडळाचे सर्व सदस्य, पुरुष मंडळी, महिला भगिनी सगळ्यांना खूप धन्यवाद देते आदरणीय सुनीताताई आणि सर्वच त्यांच्या सहकारी महिला भगिनी. एवढी सुंदर नियोजनाचं कार्य तुम्ही पार पडताय अशी शक्ती आई कोंगाई मातेने तुम्हाला सर्वांना द्यावी अशी प्रार्थना या ठिकाणी मी करते. सर्वच गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी महाराज, सर्व वेणीकरी ताई, जोबदार ताई, शूटिंगवाले दादा, साऊंडवाले दादा सगळ्यांना धन्यवाद देते. झालेली सेवा आई कोंगाई मातेचा माऊली ज्ञानराजाच्या संत सोपानदेवाच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर